नमस्कार, जनता राज्य न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दक्षिणमधून शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठ्या राजकीय घडामोडी समोर आल्या आहेत. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे बोलले जात आहे. अमर पाटील यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याचा फोटोही व्हायरल होत आहे. अमर पाटील हे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रतिकांत पाटील यांचे चिरंजीव आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राहिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपली जोरदार मोर्चे बांधणी केली. त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांनी ही उमेदवारी मिळण्यासाठी जोर लावला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत जेव्हा सोलापूरला आले होते तेव्हाच त्यांनी घोषणा केली होती. ती घोषणा खरी ठरली असून शेवटी अमर पाटील यांनी दक्षिणची उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले असल्याचे चित्र आहे. मागील महिनाभरापासून दक्षिणमध्ये तयारी केलेल्या सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांची मात्र चांगलीच निराशा होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे नेते दिलीप माने यांनीही दक्षिणमधून तयारी केली होती. आता काडादी यांच्यापेक्षा दिलीप माने हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड. सोलापूर महानगरपालिकेकडील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या दायित्वाची मोठी रक्कम महानगरपालिकेकडे प्रलंबित होती. बिकट आर्थिक परिस्थितीत आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलिउगले यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाकडून कडक आर्थिक शिस्तीचे धोरण अवलंबून महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारून मनपाचे दायित्व कमी करण्याचे विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यामध्ये विविध शासन अनुदानाचे मनपा हिस्सा भरणे, मक्तेदारांची विकास कामांची प्रलंबित देणी देणे, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित रक्कम देणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. यापूर्वीच मनपा आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलिउगले यांनी वर्ग 3 आणि 4च्या मनपा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून 3300 तसेच सण अग्रिम म्हणून ₹9,000 मंजूर करून दिवाळी भेट दिलेली आहे. याच प्रयत्नांचा पुढील भाग म्हणून पेन्शनर सेवकांचे सेवानिवृत्तीनंतरचे देय असलेले अर्जित रजा रकमेचे एकूण 910 सेवानिवृत्त सेवकांची रक्कम 18,29,00,000 इतकी रक्कम थकीत होती. यातील 332 पेन्शनरांची 8,97,00,000 इतकी रक्कम आहे. ऑगस्ट 2024 पूर्वी अदा करण्यात आलेली होती. त्यानंतर आता 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून सुमारे 242 पेन्शनरांची थकीत अर्जित रजेची 7,76,00,000 इतकी रक्कम अदा करण्यात आली. सद्यस्थितीत उर्वरित पेन्शनरांची मार्च 2024 पर्यंतची थकीत असलेल्या प्रतीक्षा यादीतील सुमारे 132 सेवकांना त्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाची एकूण 5,10,00,000 रक्कम आता अदा करण्यात येत आहे. यामुळे सेवानिवृत्त सेवकांना देखील दिवाळीनिमित्त महानगरपालिकेतर्फे मोठा आर्थिक दिलासा मिळत असून यापुढेही अर्जित रजेच्या प्रतीक्षा यादीतील उर्वरित पेन्शनरांना लवकरात लवकर त्यांच्या देय रकमा महानगरपालिकेकडून देण्यात येतील. यापुढेही पेन्शनरांना त्यांच्या देय रकमा वेळच्या वेळी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य लेखाधिकारी महानगरपालिका रत्नराज जवळगेकर यांनी दिली. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील टाकळी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची झाली तपासणी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना म्हणून महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील टाकळी येथे वाहनांची कसून तपासणी करत आहेत. या तपासणीचा उद्देश निवडणुकीदरम्यान अवैध शस्त्रे, रोकड, दारू किंवा इतर प्रतिबंधित सामग्रीची वाहतूक रोखणे आणि कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या उद्देशाने ही तपासणी होत असल्याची माहिती PSI रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी 5च्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली. या तपासणी नाक्यावर वाहतूक शाखेचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक डोईफोडे, जिल्हा परिषदेचे महसूल विभागाचे कर्मचारी सोनकांबळे आणि पुल्ला यांची पथक प्रमुख म्हणून कॅमेरामन म्हणून कोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या तपासणी नाक्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी देखील पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोलापूर बांधकाम व्यावसायिकेला 5 कोटींना फसवले, उच्चभ्रू कुटुंबावर गुन्हा. सुमारे 4 हेक्टर अविकसित जागा MOU मधील अटी आणि शर्थीप्रमाणे विकसित करून घेऊन MOU मध्ये ठरल्याप्रमाणे 30% रेशोची रक्कम आणि रिफंडेबल डिपॉझिट असे सुमारे 5.25 कोटींच्या बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक झाल्याप्रकरणी एका उच्चभ्रू कुटुंबावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक अभिषेक सूर्यकांत नवगिरे राहणार मुरारजीपेठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 2 एप्रिल 2022
2024 ते 20 एप्रिल 2024 या कालावधीत संजय ईश्वरभाई पटेल राहणार गणेश नगर, सम्राट चौक, सोलापूर आणि त्यांची पत्नी निकिता पटेल, मुलगी उर्वशी पटेल, मुलगा मीत पटेल यांनी संगनमत करून त्यांच्या मालकीची गट नंबर 14 प्रतापनगर सोलापूर येथे एकूण 3 हेक्टर 99 आर इतकी अविकसित जागा एमओयू मधील अटी आणि शर्तीप्रमाणे आमच्याकडून विकसित करून घेऊन त्यांनी एमओयू मध्ये ठरल्याप्रमाणे 30% रेशोची रक्कम दिलेली नाही. याशिवाय आम्ही सदर जागेच्या पोटी रिफंडेबल डिपॉझिट म्हणून 51 लाख रुपये संजय पटेल, निकिता पटेल, उर्वशी पटेल, मीत पटेल यांच्या बँक खात्यावर पाठवले. ती रक्कम सुद्धा आजपर्यंत परत दिली नाही. आमची 30% रक्कम 4,75,00,000 रुपये आणि रिफंडेबल डिपॉझिट 51 लाख रुपये अशी एकूण 5,26,00,000 रुपये परत मागितले असता त्यांनी ते देण्यास जाणून बुजून टाळाटाळ करून आमचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केली आहे म्हणून वरील चौघांविरुद्ध तक्रार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास फौजदार तरंगे करत आहेत. दक्षिण सोलापूर येथील शिवसेना आता जाणार युपीटीच्या वाटेवर. आता माने आणि काडादी जाणार कोणत्या वाटेवर? सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना 9,436 मतांचा लीड मिळाला होता. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी दक्षिण सोलापुरात तुतारी वाजवण्यासाठी थेट सिल्व्हर ओक गाठलं. मोठ्या पवारांनी सवयीप्रमाणे त्यांनाही नाराज केलं नाही आणि कामाला लागा असं सांगितलं. तेव्हापासून काडादी तुतारी वाजवण्याची प्रॅक्टिस करत होते. याच मतदारसंघातील माजी आमदार दिलीप माने यांनी घुम फिरके शांतीनगर म्हणत हातात हात घ्यायचं ठरवलं. लोकसभेत शिंदे परिवाराचं प्रामाणिक काम केल्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळणार असं माने ठणकावून सांगत होते. यामुळे मानेंच्या कॉलेज आणि बँकेतील कर्मचारी दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी परिश्रम घेत आहेत. दक्षिणमधून शिवसेनेचे अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर. मंद्रुपमध्ये एकच जल्लोष. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे बोलले जात आहे. अमर पाटील यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याचा फोटोही व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर मंद्रुप येथे शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला. यावेळी माजी उपसरपंच रमेश नवले, ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे, श्रीशैल मुंजे, संतोष बरुरे, संदीप मेंढगुदले, आसिफ शेख, हाजी मलंग नदाफ, सिकंदर आवटे, अनिल टेळे, चिदानंद पाटील, शेखर मायनाळे आदी उपस्थित होते. दक्षिण सोलापूर विधानसभा महाविकास आघाडी म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कडून आज युवा नेते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अमरजी पाटील यांना नुकतीच उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्या संदर्भामध्ये आज पक्षामध्ये अनेक दिवसापासून ही जागा आम्हाला सुटावं, मित्रपक्षवाले आम्हाला सुटावं अशा पद्धतीनं आज तोडगा निघून सदरची जागा हे पारंपरिक या ठिकाणी शिवसेनेचे पाठीमागे आमदार असल्यामुळं आमदार पुत्र अमर पाटील यांना आज उमेदवारी जाहीर केलेली आहे. सर्व महाविकास आघाड्यांच्या नेत्यांचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि तालुक्यातून अमर पाटील यांना विजयश्री खेचून आणण्यासाठी सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे कार्यकर्ते, शरद पवार गटाचे, राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते सर्वांनी एकत्रित एक केल्यानं काँग्रेस, शिवसेना व उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून शिवसेना व काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीकडून अमर रतिकांत पाटील यांना उमेदवारी निवड झालेली आहे. त्यामुळे या सर्व पक्षांचा या मनापासून दक्षिण सोलापूर शिवसैनिकांकडून मनापासून त्याचा आभारी आहे. कारण या दक्षिणला भूमिपुत्राची गरज होती व सामान्य जनतेला व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम म्हणलं तर अमर रतिकांत पाटील हे एकमेव उमेदवार हे होते. परंतु आज हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ही बी जाणीव झाली म्हणून आज महाविकासकडून अमर रतिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झालेला आहे. यंदाच्या निवडणुकीत हे चुरशीची निवडणूक राहणार आहे आणि महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिकाने निवडून येणार म्हणून तर या दक्षिण तालुक्यातून निवडणूक एवढं चुरशीचं होणार आहे. ज्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेली आहे त्यामध्ये आम्ही सर्व जे
भारतीय जनता पक्षामध्ये आजपर्यंत मी काम करत आलो, परंतु त्या ठिकाणी योग्य न्याय न मिळाल्यामुळं आम्ही जे मंद्रुपमधील माझ्यासोबत असलेले जवळपास 6-7 ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व लोक या अगोदर पण आम्ही ज्यावेळी रतिकांतदादा पाटील उभारले होते त्यावेळी त्यांच्यासोबत आम्ही होतो. त्या ठिकाणी रमेश नवले त्या गोष्टीला या ठिकाणी त्यांनी उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. यापुढेही ज्यावेळी पाटील घराण्याला उमेदवारी मिळाली त्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलं आहे आणि आजही मी या ठिकाणी सांगतो की योग्य उमेदवाराला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. कारण काही जे लोक असतात मागे पुढे पुढे करणाऱ्या लोकांना मान देणारा आमदार आम्हाला नको, सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणारा आमदार आम्हाला पाहिजे. वालचंद शिक्षण समूहामध्ये उद्यमदीपचे आयोजन. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, वालचंद आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे उद्यम इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना उद्योगशील बनवण्यासाठी उद्यमदीपचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत उद्यमशील मंचातर्फे शनिवार दिनांक 26 ऑक्टोबर आणि रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत उद्यमदीप अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि उद्यमशीलता वृद्धिंगत करण्यासाठी एक सक्षम व्यवस्था तयार करण्यासाठीचा हा उपक्रम दरवर्षी महाविद्यालयामार्फत राबवण्यात येतो. विद्यार्थ्यांनी फक्त पदवीपुरते मर्यादित न राहता वर्तमान आणि भविष्याची गरज ओळखून आपल्यातील कौशल्य विकसित करून उद्यमशील बनले पाहिजे या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे. सदर एक्स्पोमध्ये अनेक गुंतवणूकदार सहभागी होणार असून एक्स्पोमधील सर्वोत्तम स्टार्टअपमध्ये 1 करोड रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस आहे. उद्यमदीप या उपक्रमाचे उद्घाटन शनिवार 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता डॉक्टर प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या हस्ते आणि वालचंद शिक्षण समूहाचे सर्व विश्वस्त, वालचंद समूहातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे. सदर उपक्रमात दीपावली सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, पणती, आकाशदिवे, सजावट साहित्य, फराळाचे साहित्य, मसाले, कपडे आदी साहित्य एकाच छताखाली माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. सोलापूर शहर ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक, नागरिकांना यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच सर्वांना प्रवेश विनामूल्य असून उपक्रमास भेट देऊन भरभरून खरेदी करण्याचे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन प्राचार्य डॉक्टर सत्यजित साहा, प्राचार्य डॉक्टर संतोष कोटी यांनी केले आहे. नमस्कार, मी सत्यजित शाह, प्राचार्य हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 26 आणि 27 तारखेला आपण उद्यमदीपचं आयोजन केलेलं आहे. याच्या मागचा उद्देश एकच की विद्यार्थ्यांना व्यवसायामध्ये गोडी लागावी, सेलिंग टेक्निक, मार्केटिंग टेक्निकची ओळख व्हावी. ह्याच्यासाठी आपण खास हा उपक्रम घेतलेला आहे. याच्यात एक वाढ म्हणजे यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या इन्क्युबेशन सेंटरचे इन्व्हेस्टरसुद्धा या स्टॉलला भेट देणार आहेत आणि जे स्टॉल त्यांना योग्य वाटतात अशांना ते फायनान्ससुद्धा करणार आहेत, अर्थसहाय्य करणार आहेत. तर सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. दिवाळीची सर्व खरेदी आपल्या पालकांबरोबर येऊन या 26-27 तारखेला करावी असं आवाहन मी या कॉलेजच्या वतीने करतो. अक्कलकोट विधानसभेबाबत रिपाई आठवले पक्ष 2 दिवसात आपला निर्णय जाहीर करणार. रिपाईने अक्कलकोटची जागा स्वबळावर लढवावी अशी आग्रही भूमिका येथे आज झालेल्या रिपब्लिकन पक्ष आठवलेच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी घेतली आहे. सदर बैठक अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी कार्यकर्त्यांच्या विधानसभेत मनोगत ऐकून घेण्यासाठी आयोजित केली होती. तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी भूमिका मांडताना म्हणाले, अक्कलकोट तालुक्यात रिपाईला महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास अक्कलकोट विधानसभेची जागा रिपाई आठवले पक्ष स्वतंत्र लढवेल अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अक्कलकोट येथील मैंदर्गी रोडवरील भोसले मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या बैठकीत अक्कलकोट विधानसभेतील रिपाईच्या सर्व कार्यकर्त्यांची ही प्रमुख मागणी होती की रिपाईला या महायुतीत सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यास तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी स्वबळावर अक्कलकोट विधानसभेची निवडणूक लढवावी.
या बैठकीत तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी मनोगत व्यक्त करताना सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की 2 दिवसांची वेळ द्या. मी पक्षश्रेष्ठी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्याबरोबर चर्चा करून अंतिम भूमिका 2 दिवसात ठरवू. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन, भीमनगर पंच कमिटीचे सदस्य दत्ता मडिखांबे, विजयकुमार बाळशंकर, भारत सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर बैठक जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, युवक तालुका अध्यक्ष आप्पा भालेराव, शहराध्यक्ष अजय मुकणार, कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, तालुका उपाध्यक्ष संदीप गायकवाड, प्रकाश गडगडे, कार्याध्यक्ष राजेसाब बोरगाव, युवक शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे, शहर संघटक सचिव अंबादास शिंगे, तालुका संघटक विलास गायकवाड, नितेश मडिखांबे, प्रसिद्धी प्रमुख मंजुनाथ बनसोडे, सचिव रवी सलगरे, सिद्धार्थ गायकवाड, दुधनी शहर अध्यक्ष गोरखनाथ दोडमनी, दुधनी शहर अध्यक्ष मेहदीमिया जिडगे, बबलात सरपंच बाबू निरगुडे, मुंडेवाडीचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप माळी, शाखाध्यक्ष भीमा गायकवाड, कुरनूरचे सदस्य राजकुमार गवळी, शहर प्रसिद्धी प्रमुख वाहतूक तालुका सचिव सचिन बनसोडे, तडवळचे राजू गायकवाड, अजय मडिखांबे, निंगप्पा निंबाळ, गौतम झळकी, नागप्पा सिन्नूर, चंदप्पा हादिमनी, मलकण्णा सोनकांबळे, जयकुमार सोनकांबळे, राजू कांबळे बोरोटी, दस्तवीर मुजावर, अक्कलकोट स्टेशन शाखाध्यक्ष किसन कदम आदींसह विविध गावचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. शेवटी तालुका सरचिटणीस राजू भगळे यांनी आभार मानले. सोमनाथ वैद्य यांचा दक्षिणमध्ये उमेदवारी अर्ज दाखल. जनतेच्या सेवेत 24 तास राहणार. मागील अनेक महिन्यांपासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात तयारी केलेले अॅडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत संजय नकाते, अशोक मसरे, सुशांत वैद्य, रामेश्वर वैद्य, राजू काळे, प्रशांत काळे, सिद्धू काळे, अॅडव्होकेट रविकांत पाटील यांची उपस्थिती होती. उमेदवारी दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वैद्य म्हणाले, दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष असून जनतेला आता तिसरा पर्याय हवा आहे. तो पर्याय मी असून जनतेच्या सेवेत 24 तास राहणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभा मतदारसंघातून मी अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे आणि दक्षिण सोलापूरची जनता हाच माझा पक्ष हे गृहीत धरून मी हे केलेलं आहे. जनतेला तिसरा पर्याय पाहिजे. आता जनता कुठल्याही पक्षाच्या मागे जाणार नाहीये, कारण सगळ्या पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास केलेला आहे. जनतेला 24 तास उपलब्ध असणारा आमदार हवा आहे. त्यामुळे मी आज दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून जनतेची 24 तास सेवा करण्यासाठी आणि जनतेला वेळ देण्यासाठी मी आता हा फॉर्म भरलेला आहे. गुरुपुष्यामृताचा योग साधत आमदार सुभाष देशमुख यांनी भरला दक्षिणमधून उमेदवारी अर्ज.
दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरु पुष्यामृत योग साधून आमदार देशमुख यांनी अर्ज भरला. अर्ज भरताना त्यांच्या समवेत भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामप्पा चिवडशेट्टी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळच्या सुमारास आपल्या निवासस्थानी सुभाष देशमुख यांना त्यांची नात इविका या चिमुकलीने औक्षण केले आणि तिने तिसऱ्यांदा आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या. अर्ज भरल्यानंतर आमदार देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी मला पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी दिली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात वडापूर बॅरेज, भीमा सीना जोड कालवा, मंद्रुप MIDC, रोजगार निर्मिती, शैक्षणिक कामे दृष्टीपथात आहेत. आजवर केलेल्या विकासाच्या बळावर महायुतीचा विजय निश्चित आहे. मतदारसंघात हजारो कोटींची कामे केली आहेत, त्यामुळे निश्चितच तिसऱ्यांदा मतदार मला निवडून देतील. सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला शिंदे गटाला अपेक्षित ठिकाणी महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला. याबाबत आमदार देशमुख म्हणाले, महायुतीतील सर्व घटक पक्ष राज्य, जिल्हा आणि विधानसभा स्तरावर एकत्रच काम करणार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचे जे काही म्हणणे आहे त्यावर चर्चा होईल आणि सकारात्मक निर्णय होईल. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, रोहन देशमुख, हनुमंत कुलकर्णी, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.